यवतमाळ जिल्ह्यात एकीकडे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना कोणताही ठोस दिलासा मिळताना दिसत नाहीये। गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे कापूस, सोयाबीनसह विविध पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे, तर काही ठिकाणी पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। मात्र एवढं मोठं नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाहीये। त्यामुळे अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, मग पीक विमा का मिळत नाही असा सवाल खरं तर शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। पाहूयात। यवतमाळमध्ये 5 महिन्यात 102 शेतकरी आत्महत्या। अतिवृष्टी, पीक विमा, कर्जमाफी आणि इंधन दरवाढीनं शेतकरी संकटात। कर्जमाफी जाहीर तरीही बँकांकडून नवीन पीक कर्जाला टाळाटाळ। यवतमाळ हा आधीच कोरडवाहू आणि संकटग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। अशातच सततची नापिकी, वाढते कर्ज, उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जानेवारी ते मे 2026 या कालावधीत जिल्ह्यात 102 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा शेतकरी नेत्यांच्या वतीनं करण्यात आलाय। ही परिस्थिती अधिक चिंताजनक मानली जात आहे। दुसरीकडे सरकारनं नुकतीच कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं चित्र आहे। पावसाळा तोंडावर आला असताना शेतकरी नवीन पीक कर्जासाठी बँकांमध्ये गेल्यावर त्यांना बँकेकडे अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत असं सांगून नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होते। डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीनं शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे। ट्रॅक्टर, पंप, मशागत आणि वाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च वाढल्यानं शेती करणं अधिक महाग झालंय। वाढत्या डिझेल, पेट्रोल दरात शेतीची मशागत कशी करायची असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत। याशिवाय खतांच्या वाढत्या किमतींमुळेही शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय। एकीकडे अतिवृष्टीचं संकट तर दुसरीकडे पीक विम्याचा लाभ नाही, कर्जमाफीची रखडलेली अंमलबजावणी। अशा परिस्थितीत सरकार खरोखर शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असा संतप्त सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जातोय। यवतमाळसारख्या आत्महत्याग्रस्त भागात दररोज शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारच्या या निर्णयांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। केंद्र सरकारनं तातडीनं डिझेल दरवाढ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी गंभीर होईल। कायदेशीर मिळाला पाहिजे तो पीक विमा मिळाला नाहीये, नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाहीये व आता डिझेलची दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या वरील संकट प्रचंड प्रमाणात वाढले आहे। केंद्र सरकारला विनंती करतो की आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी तरी त्यांनी दिलासा द्यावा। जिल्ह्यात दररोज 2-3 शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। गेल्या 4 महिन्यात 102 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आहे। अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, पीक विम्याचा लाभ नाही, खत बियाण्यांचे वाढते दर आणि पेट्रोल डिझेल महागाईमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून यवतमाळ जिल्ह्याला वगळणं हा अन्याय आहे। निवडणुकीपूर्वी दिलेली कर्जमाफी आणि मदतीची आश्वासनं सरकारनं पाळलेली नाहीत। शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा, संपूर्ण कर्जमाफी, स्वस्त खत बियाणे आणि डिझेल दरात दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते वसंतराव पुरके यांनी केली आहे। दररोजचा शेतकरी आमचा मारा जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार जो या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जो 102च्या वर लोक मारले गेले, लोकांनी आत्महत्या केल्या, आणि तरी मात्र आमच्या शासनकर्त्यांना, प्रशासनकर्त्यांना, कुणाचेही सरकार असो, जाग येत नाही की आमची संवेदनशीलता ही लोप पावलेली आहे। अशा स्थितीमध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाला मदत करतो म्हणून आमच्या सरकारने कबूल केलं होतं, कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही। पेट्रोल डिझेल दरात वाढ झाल्यानं जिल्ह्यात शेतीचा खर्च आणखीन वाढला असून आधीच महागाई, अतिवृष्टी आणि पीक विम्याची रखडलेली रक्कम यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत। सरकारनं तात्काळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर त्वरित कमी करावेत, अन्यथा परिस्थिती आणखीन गंभीर होईल अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत। गेल्या 4 महिन्यांमध्ये 102 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। असं असताना या जिल्ह्यामध्ये जे पीक विमाचे पैसे मिळाले नाही आणि पंतप्रधान पीक विमा योजनेतून तर यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आलेला आहे। तर शेतकऱ्यांची हाल चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्हा परत
या संकटाला तोंड देत आहे. शेतकरी इथला हवालदिल झालेला आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात यवतमाळचा शेतकरी अक्षरशः भरडला जातोय. आता तरी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का, हाच सर्वात मोठा सवाल आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.